आपला गाव जो आहे तो खाडी किनारी आहे, म्हणजेच दिघीची जी खाडी आहे, मुरुड जंजिऱ्याची खाडी आहे, ती खाडी इकडे मसायला संपते आणि त्या खाडीलगतच आपलं गाव आहे. आणि या खाडीलगत अशी अनेक गावं आपल्याला बघायला मिळतात. आगरी कोळी अजून विविध असे समाज जे आहेत ते राहतात. तर असाच एक गाव आहे ज्या गावाला आज आपण भेट देणार आहोत आणि तिथे जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना भेटायला जाणार आहोत. आता मी आहे खरसईला, म्हणजेच माझ्या गावी आहे. तर ते गाव कोणतं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि खूप मजा मस्ती येणार आहे. आणि गाव सुद्धा खूप सुंदर आहे, खाडीलगत वसलेलं आहे आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. मोठ्या प्रमाणात कोळी वस्ती आहे. तर असेच आपले मित्र आहेत, सबस्क्रायबर पण आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी आपण त्या गावामध्ये जातो आहे. आपण आता निघतो आहे. तर मित्रांनो, मी गणेश वांदाडकर, आपल्या पाऊलवाट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरील अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील आणि आपल्या चॅनलवरील व्हिडिओंचा तुम्हाला आनंद घेता येईल. तर मित्रांनो, आता आपण लगेच निघणार आहोत. तर गणपती बाप्पा मोरया. निघतो आहे आता मी इथून. गाडीचं नातं आहे, खूप मोठं गाव आहे हे सुद्धा. हा जो गेट बघतोय ना आपण, दत्ताचं जे स्थान आहे स्वयंभू, आणि मंदिरसुद्धा खूप छान बांधलं आहे. तर आपण नेक्स्ट टाईम पुन्हा कधीतरी नक्कीच या तीर्थक्षेत्राचा व्हिडिओ आपण करणार आहोत. तर आता पुढे निघतोय. पुढे एक गाव लागणार आहे. पण आता काळसुरी गावाजवळ आहोत. काळसुरी गाव आहे, वडापावचा स्टॉल आहे. आपले सबस्क्रायबर आहेत, भेटलेत आपल्याला, त्यांचा वडापावचा स्टॉल आहे, छान आहे. कालसुरी वैभवी महिला बचत गट मुक्काम कालसुरी मसळ यांच्या सौजन्याने स्वदेश फाउंडेशन पुरस्कृत मला वाटते नाश्त्याची सोय आहे. तर रोडला असं स्टॉल टाकलं आहे महिला बचत गटाने, खूप छान आहे. कारण महिलांनी असं पुढे यायला पाहिजे. पाणीपुरी काय काय मिळतं? पाणीपुरी, भाजी वगैरे चला मग निघूया, भेटू पुन्हा. नाही येऊ नेक्स्ट टाइम कधी येऊ. असं काळसुरी गाव आहे आणि मंदिरसुद्धा खूप फेमस मंदिर आहे, छान असं मंदिर आहे. तर तो मंदिरसुद्धा आपण कधीतरी एक्सप्लोअर करू. तुरुंबडी गावात आपण पोहोचलो आहे. याच गावात आपल्याला यायचं होतं आणि याच गावामध्ये आपले काही सबस्क्रायबर आहेत. तर त्यांनी आपल्याला बोलवलेलं येण्यासाठी. तर त्यानिमित्तानं आपण त्यांचं गावसुद्धा बघू आणि गावाचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा बघू. तर आता आपण पोचलो आहे आणि आपल्या सबस्क्रायबरच्या घराजवळ आलो आहे आपण. तर मित्रांनो, आता आपण आहोत तुरुंबाडी गावामध्ये. आपले जे सबस्क्रायबर आहेत आणि आपले मित्रसुद्धा आहेत, जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत तुरुंबाडीचे. तर खूप आपले जुने दोस्त आहेत, चांगले मित्र आहेत आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण केलेलं आहे. तर आता आपण आहोत नरेंद्र कारभारी यांच्या घराजवळ. तर नरेंद्र कारभारी यांचं घर आहे आणि हे नरेंद्र कारभारी, नमस्कार. तर खूप बरं वाटलं भेटून बऱ्याच दिवसांनी. नेहमी आम्ही भेटत असतो तसं मसल्यामध्ये, पण आज प्रत्यक्ष त्यांनी घरी बोलवलं आहे. तर अशी गाठभेट आमची होत असते, पण आज त्यांच्या घरी आलो आहे. खूप छान वाटतं, कारण हे गाव आहे, या गावामध्ये मी अनेक वेळेला आलेलो आहे कामानिमित्तानं आणि खूप चांगले मदतसुद्धा करतात. ग्रामपंचायत कर्मचारी आहेत नरेंद्र कारभारी. तर त्यांचं हे घर आहे, मुलगी आहे, बाबू पण आहे त्यांचा, बाबू आहे मुलगा आहे त्यांचा. तर खूप छान फॅमिली आहे. यांच्या घरी येऊन मी गेलेलो आहे याच्या आधीसुद्धा. तर चांगली फॅमिली आहे आणि खूप प्रेम देतात हे लोक. तर आज आपण जाणार आहोत, त्यांचं तुरुंबाडी गाव जे आहे ते बघणार आहोत. नरेंद्र आपल्याला फिरवणार आहेत. तर आता आपण जाणार आहोत, त्यांचं गाव बघणार आहोत, है ना. असं गाव आहे, खूप सुंदर गाव आहे. त्यांचे 2 ते 3 समाज या गावामध्ये, पण कोळी समाज हा खूप मोठा समाज आहे आणि या गावातील बरीचशी लोक मुंबईला सुद्धा आहेत. मुंबईला आहेत. तर ही कुठे जाणार आहे गाडी? हे दिघीला जाणार आहे. मसळा दिघे? मसळा दिघे गाडी आता दिघीला चालली आहे. ग्रामपंचायत तुरुंबाडी कार्यालय आहे
आणि नरेंद्रचं ऑफिससुद्धा हेच आहे. आणि आता आपण चालू आहे राम मंदिर बघायला. समोरच जो आहे तो राम मंदिर आहे. हां. इकडे मारुती आहेत आणि इकडे प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण अशी जोडी आहे. इकडे गणपती बाप्पासुद्धा आहेत. हां. आणि हे भैरी माता म्हणून हे देवस्थान आहे, देव आहे. टिप्पखेळामध्ये पायामध्ये हां. कधी टिप्पखेळामध्ये हां, टिपरी खेळामध्ये हे पायामध्ये घालतात. म्हणजे हे शिमग्याच्या खेळामध्ये खास करून याचं मान आहे. आणि हे जे आहे भैरी माता, तर ते टिपरीच्या खेळामध्ये जेव्हा खेळ बाहेर पडतो त्यावेळेस हे पायामध्ये घालून खेळ बाहेर पडतो. तर अशी ही परंपरा आहे, पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. तर आपण प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊ. प्रभू रामचंद्र की जय. खूप सुंदर असं मंदिराचं काम केलं आहे. आपण बघतोय छान असं गाभार आहे. प्रभू रामचंद्रांना प्रदक्षिणा आपण घालतोय. सुंदर असं मंदिर आहे, छान आहे मंदिर. वरतीसुद्धा त्याला एक बाल्कनी टाईप आहे. म्हणजे वरतीसुद्धा लोक उत्सवाच्या वेळेस वरती थांबतात. छान असं गाव आहे, खूप मोठं गाव आहे ना. हां, मोठं आहे. कोकणातलं गाव म्हटलं तर त्या गावामध्ये एका गावामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 मंदिरं बघायला मिळतील आहे ना. तर या गावामध्ये सुद्धा एक राम मंदिर पाहिलं आहे. आणि आता हे आहे हनुमान मंदिर, श्री हनुमान प्रासादिक मंचेश्वर ना. हां, मंचेश्वर सेवा मंडल तुरुंबाडी आणि हनुमान मंदिर असं एकंदरीत आहे. हे होळीचं पटांग. हे होळीचं पटांगण का? हां, इथे होळी होते. हां, इथे होळी होते. तर आता आपण तुरुंबाडच्या होळीच्या पटांगणामध्ये पोहोचलो आहे. इथे होळी, इथे कुठे होळी लागते? इथे इथे होळी लागते. हां. पूर्ण गावाची होळी इथे. हो, पूर्ण गावाची. तर हे जे आहे म्हणजे हा जो परिसर आहे तो होळीचं पटांगण आहे. इथेच होळी लागते. सर सगळ्या पूर्ण गावाची होळी एकच असते. कधी होळी त्या गावामध्ये एकच होळी असते आणि ती या ठिकाणी लागते. तर बाजूला श्री दत्तांचं मंदिरसुद्धा आहे. आणि श्री दत्तगुरू प्रासादिक दांडेकर मंडळ हे मंडळ आहे, ते मंडळाचं समाजघरसुद्धा आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीचं हा इथला परिसर आहे. गावचं तुलसी वृंदावन. मकर संक्रांत आहे त्यामुळे ते सारवले लोकांना. हां, बरोबर. तर गाव बघत नरेंद्राने आपल्याला बंदरावर आणलं आहे. तर ह्या ज्या होड्या आहेत त्या ह्या बंदरावर इथे लागतात. नरेंद्र दुसरा सुद्धा बंदर आहे ना एक तिकडे. हां, तिकडे तिकडे एक बंदर आहे आणि इथे एक बंदर आहे. तर या बंदरावर आपल्याला आणले नरेंद्राने. हा छोटा बंदर आहे. काही ज्या होड्या आहेत त्या इथे नांगरून ठेवतात. तर दुसऱ्या ज्या होड्या आहेत तर दुसरा एक बंदर आहे, तेही आपल्याला जर का बघता आलं तर आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हे आपण आता तुरुंबाडच्या छोट्या बंदरावर आहोत. 2 बंदर आहेत. हा छोटा बंदर आहे, दुसरा एक तिकडे बंदर आहे. आणि आपले कोळी दादा आहेत, ते होडीमध्ये काम करत आहेत. तर थोडंसं आपण जाणून घेऊ या कोळी बांधवांची व्यथा कथा. कारण हा जो बंदर आहे किंवा ही जी खाडी आहे ती खाडी अशी खूप मोठी मच्छीमारी नाही होत नाही. पण त्यांचा जो उदरनिर्वाह आहे किंवा होडीचा जो व्यवसाय करतात, ते मच्छीमारीचा व्यवसाय करतात, तर त्यांच्या अनेक समस्या आहेत तिथल्या. दादांच्या होडीवर आपण आलो आहे आणि होडीचा फेरफटका आपण जरूर मारणार आहोत. पण तत्पूर्वी आपण दादांची थोडीशी गप्पागोष्टी करणार आहोत. तर दादा, नाव काय तुमचं? माझं गोपीनाथ चव्हाण, प्रॉपर तुरुंबाडे गावचा रहिवासी आहे वगैरे. आणि एक पारंपरिक पद्धतीने आम्ही मच्छीमारी, एक उपजीविका भागवण्याकरता एक आमची एक छोटी मासली पकडण्याची उपजीविका आणि आमचा सहकुटुंब परिवार आम्ही त्या छोट्या छोट्या मासलीवर भागवत असतो. परंतु काही 3 वर्षापूर्वी चक्रीवादळ चक्रीवादळ झालं बरोबर रायगडमध्ये. त्यापासून आम्ही मच्छी मारायला जातो खाडीमध्ये. मोठा समुद्र नाही, खाडी आहे इथं. आणि नंतर मग इथं आम्ही मच्छीला गेल्याच्या नंतर आम्ही चहा पाणी वगैरे नाश्ता त्याचाही सुटत नाही. डिझेल तर सोडा,
पण चहा पाणी किंवा डिझेलचा पण आर्थिक व्यवहार सुटत नाही. तर खूप म्हणजे नाजूक परिस्थिती त्या कसं जीवन हो. पुढचं जगणं हो हो. हे भविष्यात मच्छीमारांचं जीवन ॲक्च्युली तसं बघायला आपल्या विभागातलं तर जरा बिकटच आहे. खूप बिकट बऱ्याचशा आहे. लोकांनी हा व्यवसाय सोडले आणि सोडलेला आहे. नोकरी धंद्यासाठी किंवा आणि मुंबई पोटा पाण्यासाठी ठिकाणी मुंबई स्थलांतर ठिकाणी काही गेलेत. हो लोक हो वगैरे झालेले आहेत. हो हो. तर भविष्यात शासनाने आमच्या इकडे कुठंतरी दूरदृष्टी ठेवली तर चांगलं काही कोकण पॅकेज वगैरे किंवा शासनाचं पॅकेज वगैरे हो. दिलं तर अतिबात उत्तम आम्हाला सहकार्याची भावना होईल अशी हो. आमची अपेक्षा आहे. इतर अनेक समाज सुद्धा या मच्छीमारीमध्ये उतरल्यामुळं मुलं, हा. त्याच्यामुळं अन्य काय जातीचे हे पण जे- लोकं हा उतरलेले अन्य आहेत. जातीची लोक सुद्धा मच्छीमारीमध्ये उतरले. त्याच्यामुळं आपला जो पारंपरिक मच्छी व्यवसाय करणारा मच्छीमारी करणारा जो समाज आहे, कोळी बांधव आहे, तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे आता सध्या. गोपीनाथ चव्हाण दादा जे आहेत ना ते आपल्याला आता बोटीची सफर करतायत. तर या बोटीने आपण आता फेरफटका मारणार आहोत. मोठा प्रोजेक्ट आहे हा. तर दास कंपनीचा हा प्रोजेक्ट आहे आणि तिथे बरेचसे कामगार लोक बोटीचं काम करण्यात आणि बंदराचं काम चालू आहे. खूप जबरदस्त असा नजारा आहे. आमची जाळं पकडण्याची बोलूप आहे. आम्ही 3 ते 4 तासांनी इथे जाळं लावतो. जाळं लावल्याच्या नंतर एवढी पण मच्छी भेटत नाही. अशी पहिले आताची परिस्थिती झाली. पूर्वी भरपूर काही मच्छी भेटायची पण आता एवढी 4 ते 5 तासाच्या नंतर एवढी पण मच्छी भेटत नाही. त्याला डोलीचा धंदा असा म्हणतात. नाव काय तुझं?
त्याच्यावर ही खाडी छोटी असल्यामुळं आणि इथे मोठी मच्छी मिळत नसल्या कारणानं कोळी बांधवाने आपली जी जाळी आहे ती ह्या समुद्राच्या पाण्यामध्ये असे झाडांवर आणून ठेवलेली आहे. म्हणजे जर का मच्छीमारी होत असती तर आज ती जाळी उपयोगात आणली असती, पण मच्छीमारी होत नसल्यामुळं अशी जाळी आणून कुठेतरी ठेवावी लागते. त्यांच्यावरती एक अशी परिस्थिती आलेली आहे. तर अशा बांधवांचे प्रश्न सुटायला पाहिजे. म्हणजे आपण त्याच्यासाठी कोणी प्रयत्न करत असाल तर नक्कीच करा, कारण अशा कोळी बांधवांचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे, तरच त्यांचं उपजीविका चालणार आहे. आणि हा जो समाज आहे, जो कोळी बांधव समाज आहे, हा मच्छीमारी समाज आहे, तर त्याचंसुद्धा कुठेतरी दुर्गम भागामध्ये आहे. तालुक्यापासून 19 किलोमीटर. हां, मसळा तालुक्यापासून 19 किलोमीटरवर हे गाव आहे. खूप छान वाटलं आणि नरेंद्रने ह्या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या तुमच्या माध्यमातून, तर बरं वाटलं. चव्हाण दादा आणि पाब्रेकर दादा, आज आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही व्हिडिओ नक्कीच पोचू. म्हणजे जे लोक बघणार आहेत त्या लोकांनी तुमचे प्रश्न सोडवावेत, असं म्हणजे जे कॅपेबल असतील लोक, तर त्यांनी नक्कीच हा प्रश्न आहे तो पुढे पोचवावा असं मलासुद्धा वाटतं आहे. आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून असे संदेश जे आहेत ते संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचं नक्कीच काम करू आपण. तर खूप छान वाटलं, बरं वाटलं, धन्यवाद. आता काय अवस्था आहे की ते आता ते मोठे मोठे ट्रॉलर्स जे नेटचा फरसन नेट धंदा, जे मोठे 6चे लेलनवाले हे ते धंदा खाडीच्या मुखावरती ते सगळी मोठी मच्छी पूर्ण मारून टाकतात. त्यामुळे खाडीमध्ये आतमध्ये मच्छी येत नाही. जे पार्सनेट जाळेवाले आहेत, जे मोठे खोल समुद्रात मच्छी करणारे आहेत, ते इकडे येऊन मच्छी मारी करतात. त्याच्यामुळे खाडीमध्ये मच्छी येत नाही. मच्छी मारतात. खाडीमध्ये मच्छी थांबली जाते. म्हणजे म्हसळापर्यंत जी खडसाई, बाबरा, वाशी या संपूर्ण खाडीमध्ये आतमध्ये ती मच्छी येत नाही. त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. उपासमारीची वेळ आलेली आहे. हो, नक्कीच. बरेचशा लोकांनी काय केलं माहिती, हे जाळी जे आहेत ते असे कपड्यामध्ये बांधून ठेवलेत आणि प्रत्येकजण आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईला वगैरे निघून गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे बघा, आपण बघतो इथे बरीचशी जाळी जी आहेत तर ते अशीच लोकांनी टाकलेत आणि मुंबई ठिकाणी किंवा इतर ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गेलेत. म्हणजे अशी वेळ एकंदरीत या कोळी बांधवांवर आलेली आहे आपल्या या तुरुंबाड गावच्या. तर नरेंद्रने आज आपल्याला समुद्राची सफर घडवली. त्याने सगळं ह्या गोष्टी मॅनेज केले. ते चव्हाण दादा आणि पाब्रेकर दादांना बोलून त्यांनी आपल्याला ही समुद्राची एक सफर घडवली. खूप बरं वाटलं, खूप जबरदस्त मजा आली. आणि हे यशवंत कारभारी हे नरेंद्रचे दादा आहेत, भाऊ आहेत. तर अशा पद्धतीनं आज एकंदरीत तुरुंबाड गावची आपली सफर झाली. खूप छान वाटलं. पाब्रेकर दादांच्या आपण घरी आलो आहे. गणपती बाप्पाची मूर्ती बघा, खूप छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे देवाऱ्यामध्ये बसवलेली. छान असं देवार आहे आणि त्यांनी आपल्याला खास चहा पाण्यासाठी बोलवलं आहे. स्वदेश फाउंडेशनने बऱ्याचशा गावामध्ये भरपूर लोकांना जाळी दिलेत आणि त्या जाळ्याचा उपयोग करून पाब्रेकर दादा आता धरण सुद्धा लावतात. म्हणजे त्याला धरण सुद्धा म्हणतात आणि वाण सुद्धा म्हणतात. आज साईडने आपण धरण देतो. म्हणजे आमच्या खरसाईमध्ये धरण जास्त धरले जातात. मोठी मच्छी स्वदेशनी 3 लोकांना धरण दिले, त्यापैकी मला पण दिले. आता सदरच्या भांगखळी म्हणजे आता उदान नसल्यामुळं पाणीला ओटी गती कमी असल्या कारणास्तव आता ते जाग्यावरचं जाळं टाकतात. त्याला रापणी झाला असं म्हणतात आणि त्याला शेवून ही मच्छी मिळते. कधी कधी अशी परिस्थिती होते 6 जाळ्याला 5-4-5च पीस मिळतात. आपल्यापर्यंत आपल्या मच्छी खवयांना मच्छी आपल्याला मिळते, पण ती कशा पद्धतीनं मिळते ते समुद्रात गेल्यानंतरच कळतं. तर आता आपण गेलो पाण्यामध्ये, मला खरंच खूप भीती वाटत होती, कारण आपल्याला सवय नाही. पण हे कोळी बांधव बिंदास रात्रंदिवस या खोल समुद्रामध्ये जाऊन मच्छीमारी करतात. हे एवढं सोपं नाही आहे. आपण भाव करतो मच्छीचा, पण ह्यांच्या जीवाचा खूप मोठा प्रश्न असतो आणि ते जीवावर उदार होऊनच मच्छीमारीचा धंदा करतात. तर खूप सारी आता आपल्याला माहिती मिळाली, कारण कोळी लोक कसे त्यांचा व्यवसाय करतात मच्छीमारीचा आणि काय टेक्निक्स असतात जुन्या पद्धतीच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ते दादा आपल्याला पाब्रेकर दादा सांगत होते. होडीतून सफर झाली आपली, तर मजा आली सफर करताना. नरेंद्र होता दुसऱ्या बोटीवर. अरे लोधी ओळखला. नमस्कार. लोधी साहेबांचं हे शॉप आहे, दुकान आहे छोटंसं. नंदा लोधी मॅडम कुठे गेल्या आहेत काय? त्या ओळखतात खास आपलं. असं नाही आलेलो सहज असंच नरेंद्रकडे आलेलो आणि मग दादांकडं पाब्रेकर दादांनी तिकडे बोटीत नेलं. गणपती मंदिर आहे.
गणपती बाप्पा मोरया. खूप प्रसन्न वाटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. तर नरेंद्र आहे सोबत आणि आता आपण जाणार आहोत. इथे एक बंदर आहे, म्हणजे पट्टी आहे, बंदर म्हणतात. एक बंदरातून आपण समुद्राची सफर करून आलो. तर दुसरंसुद्धा छोटंसं एक बंदर आहे, तिथे सुद्धा होड्या नांगरून ठेवलेल्या असतात. तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. इथे एक होडी नांगरून ठेवली, दुसऱ्या होड्या इथे बंदरात लागलेल्या आहेत. तर खूप जबरदस्त असा नजारा आहे. बाजूला दास कंपनी आहे. मगाशी आपण दास कंपनीच्या बाजूतूनच होडीतून फेरफटका मारला आहे. तर दास कंपनी आपल्याला जवळून बघता आली त्या निमित्तानं. आणि खूप दिवस असं यायचं होतं दास कंपनी वगैरे त्या साईडला बघायला, पण आतमधून एंट्री देत नाही शक्यतो. तर आपण त्या निमित्तानं असं तिकडून बघितलं पाण्यातून. आणि इथे बघा होड्या वगैरे नांगरून ठेवल्यात. छान आहे हा सुद्धा बंदर. छोटंसं आहे बंदर पण छान आहे, मस्त वाटलं. ह्या बंदरावर आपण एक वेळ आलेलो, आठवतं तुला? ज्यावेळेस आयुष्यमान भारतचं काम करायचं ते बंदर बघायला आलेलो. आणि पुन्हा मी सेकंड टाईम इथे आलो. तर भारी वाटते. दास कंपनी बाजूलाच आहे, कंपाऊंड आहे. हे बंदर आहे इथे फक्त बनवले, तिथे नाही आहे ना तसं? तिकडे नाही, तिथे असायला पाहिजे, म्हणजे होड्या वगैरे व्यवस्थित लावता येते. तिथे आहे, सुविधा आहे तरी चांगली होड्या लावायला. हां, होड्या लावण्यासाठी पहिलं बंदर आपण जो बघितला तिकडे काही सुविधा नाही आहे तिथे अशाच होड्या बाजूला बांधून ठेवत आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपल्या तोरंबाड गावची सफर झाली. खूप बरं वाटलं नरेंद्रच्या साह्यानं. म्हणजे बऱ्याच दिवसाची इच्छा होती आमची की आपण तोरंबाड गावचं सफर एक वेळ करणार होतो. आपण आपल्या चॅनलवर नक्की त्याचा व्हिडिओ आणणार होतो आणि तो योग आज झाला आहे. नरेंद्रने सुद्धा वेळ काढला त्याच्यासाठी. तर नरेंद्र धन्यवाद, तू सुद्धा आज वेळ दिलीस त्याच्यासाठी. हे जाळी विणण्याचं शेड आहे, इथे जाळी विणतात कोळी बांधव. हे छोटी शेड आहे, म्हणजे कोळी बांधव आपले ज्यावेळेस मच्छीमारी वगैरे करून येतात किंवा जायचं असेल तर त्यांना इथे बसण्यासाठी वगैरे शेड आहे. आपण सुद्धा बसू थोडंसं त्यांच्यासोबत. बसण्यासाठी आम्हाला बनवली बसण्यासाठी मच्छी मारून आले तर इथं बसायचं, मच्छीला जायचं असेल तर इथं बसायचं. समुद्राची खारी गोरी हवा आहे आणि छान आहे. म्हणजे उन्हाळ्यात वगैरे इथे येऊन मस्तपैकी आराम करायला छान आहे. पाठीमागे बघतोय आपण हा दास कंपनीचा संपूर्ण एरिया आहे. तुरुंबाड गावामध्ये आपण पूर्ण फिरलो, मंदिरं पाहिली, बंदर पाहिले आणि समुद्राची सफरसुद्धा केली बोटीने. चव्हाण दादा होते आणि पाबरेकर दादा होते. तर त्यांनी आपल्याला समुद्राची सफरसुद्धा घडवली. छान वाटलं आज समुद्रामध्ये फेरफटका मारायला आणि एक वेगळा एक्सपिरियन्स होता, अनुभव होता समुद्रामध्ये फिरण्याचा. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळते. तर मित्रांनो, इथेच थांबू. पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.